डॅडी तुम्ही ठीक आहात ना? ठीक. आणि इथून आम्हाला बाहेर कधी काढतो ते सांग. डॅडी ते परवा मॅजिस्ट्रेट समोर हजर राहायचंय, त्याचीच कल्पना द्यायला आलो तुम्ही. काय? जालिंदर निंबाळकरला कोर्टात खेचणार अजून जन्माला यायचंय. छत्री कुठं राहिला? एक काम येळेवर करत नाही. आला छत्री आला. काय झालं तिकडं? तो सूर्य आला का वटणीवर? केस मागे घ्यायला तयार झाला का? घरी पोलीस आलेले बघून त्याच्या तोंडचं पाणी पळायला असणार ना. अरे बोल ना, काय झालं? हा सुद्धा माशी शिकली. हवं शत्रुबाईंनी लई मार खाल्लाय. त्या तुळजानं आणि सूर्यानं पोलिसांना कायद्याचा धाक दाखवून आपल्या बाजूने वळवून घेतलंय. पोलिसांचं काय नाही हो, पण त्या दोघांनी आज सकाळपासून आमचं तोंडचं पाणीच पळवलंय. एक तरी बातमी चांगली ऐकायला मिळणार का आम्हाला? या अशी बेवडे ड्युटी आणि तो असा काम कमी आवाज जास्त. चिरंजीव, तुम्हाला तर तुमच्या बापाची काही काळजी आहे का? डॅडी, मला आता फक्त माझ्या बाटलीची काळजी. ती नसेल ना तो माझं टेन्शनच जात नाही हो. त्यामुळे सध्या आहे ना मी फक्त तिला जपणार. चिरंजीव, आम्ही एकटे पडलोय हो. बाणावर या अशी बेसावत राहिलात ना तर आयुष्यभर खितपत पडावं लागेल. सोडा मला काही बी फरक पडत नाही. जेव्हा माझे हाल चालू होते ना, काय केलं तुम्ही? अहो कुत्र्यागत मार खाऊन यायचो मी. तेव्हा कधी बाप म्हणून मध्ये पडला का? घेतली का कधी माझी बाजू? उलट त्या सूर्याची बाजू घेऊन शत्रुघ्न निंबाळकर कसा वाईट, कसा चुकीचा हेच सांगत आला तुम्ही. आठवतंय का? नालायकासारखा घरात येऊन बसायचो मार खाऊन. तेव्हा तुम्ही त्याला समजून सांगायला जायचं. आठवतंय ना? आज त्या सूर्याने तुमची ही अवस्था केली. पण मी माझं काम करणार. कारण बाप आहेत तुम्ही माझे. तुम्ही जसं वागला म्हणून मी पण तुमच्यासारखं वागलो, तर तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे? आता ऐका माझं शांतपणी. तो सूर्य आणि तुळजा उद्या शहरात जाणार आहेत. कोणती कालिंदी म्हणून वकिलीनबाई आहे ना, तिला भेटायला. काय? कालिंदी मॅडम? कालिंदी धर्माधिकारी? अहो भल्या भल्या वकिलांना घाम फोडणारी बाई आहे ती. आम्ही तिच्या पुढचे आहोत. डॅडी त्या बाईला हलक्यात घेऊ नका. ही केस जर त्या कालिंदी मॅडमकडे गेली तर आपलं सगळं संपलं समजा. अहो एवढा ठोस पुरावा असताना तुमच्या गळ्याला फास ती बाई नक्कीच आवडणार. विरोधी वकिलाची वावा करण्यासाठी वकील शिकवली का तुला आम्ही? आणि तुला पैसे कसले मोजतो आम्ही? आता जे आहे ते सांगितलं तुम्हाला डॅडी. नुसतं सांगू नको, काहीतरी उपाय काढ. आम्हाला इथून बाहेर काढ. आम्हाला बाहेर काढ. सूर्या, ते पेपर्स नीट घेतलेत ना? काय तिथे जाऊन हे राहिलं हे विसरलं असं व्हायला नको. त्यापेक्षा परत एकदा नीट चेक करून घे ना. मी सगळं घेतलंय तुळजा. फक्त वकील मॅडमनी सांगितलेल्या वेळेत आपण तिथं पोहोचलं पाहिजे. थांब एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब. हां साहेब बोला की. उद्या मॅजिस्ट्रेट ऑफिसला साक्षीदार म्हणून जबाब नोंदवायला विटनेसला घेऊन जायचं आहे. पण तिथे तुमचा वकील देखील लागेल, हे लक्षात ठेवा. हां करतो आम्ही सोय त्याची. हां चालेल. काय म्हणाले ते? जबाब देताना वकील पाहिजेत असं म्हणत होती साहेब. तुळजा, काय बी करून वकील मॅडमना भेटून आहे ना आपली केस घ्यायला भाग पाडलं पाहिजे. सूर्या, तू नको काळजी करूस. कालिंदी मॅम ना खूप सेन्सिटिव्ह लॉयर आहेत. एकदा का त्यांनी आपली ही केस ऐकली ना की ते नक्कीच इंटरेस्ट दाखवतील आणि मग आपली केस हातात सुद्धा घेतील. चल. दादा दादा, काय? हे घे गुलगुले. धनु दीदीला ते जाता जाता. तिची खायची इच्छा झाली होती म्हणून तिने राजूताईला करायला सांगितले होते. अगं भागू, तूच देतेस का? आम्ही जरा बाहेर चाललोय. वहिनी, मला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. आधीच लय उशीर झालाय. एक काम करा, तुम्हीच द्या, मी जाते. बाय.
काय करायचं आता? हे जर दिलं नाही ना की धनू अख्खं घर डोक्यावर गेल. बरं ठीक आहे, चल फक्त घाई करूयात. तिथे किती नाही म्हणलं ना तरी अर्धा तास नक्कीच मोडेल. आणि कालिंदी मॅमना उशीर झालेला अजिबात चालत नाही. त्यामुळे चल लवकर जाऊ. चल चल. बया सगळ्या घरभर शोधले तुला आणि तू इथं ठोंब्यावानी उभी आहेस वय. अहो दादा येतोय, त्याची वाट बघत होते. दादा येतोय तुझा. हा तू तरी तिकडे असतीस नाहीतर तो तरी इकडे असतो. ए आता कामात मदत करणार आहेस का इथंच घुटमळत राहणार आहेस? नानी दादाला काही संध्याकाळ होणार नाही इथे येईस्तोवर. येईल आता. आणि कामाचं काय घेऊन बसलाय, ते करायचीच आहेत की. आहाहाहाहा. मोठं काम करून दिवा लावतीस ग तू. नानी माझा ना आता भांड्याचा अजिबात मूड नाही. म्हणजे मला भांड्याची हौस आली बाई तुझ्या संग. नानी मी असं म्हणलंय का? दादा धने बनवले का राजनी गुलगुले? मग तू सांगितलं आणि ती बनवणार नाही असं होईल का? चला आज मी पोटभर इटणार आहे. काय खाणार आहे असं म्हणायचं आहे तिला. हा तेच ते. चला आता तुम्ही दोघं आत या, चहा पिऊन जा. नाही 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 आम्हाला जरा जायचंय, गडबड आहे जरा. ते वकिलांना भेटायला जायचंय पुण्याला. दादा वहिनी चहा प्यायला किती समय लागतो तेव्हा? अजिबात ऐकणार नाही मी तुमचं. चला आत. ते धनू ऐक माझं. हे बघ कालिंदी मॅमना वेळेच्या खूप पंक्च्युअल आहेत आणि आम्हाला काही झालं तरी तिथे वेळेत पोहोचायचं आहे. आम्ही नंतर येतो की निवांत चहा प्यायला. आत्ता प्लीज आम्हाला निघू दे. बरं ठीक आहे, पण नंतर पक्का येणार ना? नक्की येतो. हा तू चालू दे. ते काय म्हणलेली? हा इट. हा चल बाय. वेळेत पोचायचंय का? बघतोच तुम्ही दोघं कसे वेळेत पोचताय. तुळजा ह्यांचा विचार काही चांगला दिसत नाही मला. आपला जर इतर वेळ गेला ना तर वकील मॅडमकडे पोहोचायला वेळ लागला आपल्याला. पण मग आता काय करायचं? मला माहिती आहे तुम्हाला कोणी पाठवलंय ते. तुमचा निकाल लावायला आता वेळ नाही माझ्याकडे. चल तुळजा. सूर्या बराच उशीर झाला आपल्याला. आता लवकर पोचायला हवं.